तर लाडकी बहीण योजनेची KYC सुरू झाली आहे. तर भरपूर लाडक्या बहीण ह्या माहीत नाही OTP कोणता नंबर आणि त्यांचा स्वतःचा किंवा त्यांच्या वडिलांचा किंवा त्यांच्या पतीचा, तर तो नंबर कोणता ते कसं बघायचं. त्यासाठी बघा वेबसाईट आहे UDI.gov.in. यावर तुम्हाला जायचं. याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देईल. तर तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर खालच्या साईडला यायचं आहे. तर खालच्या साईडला स्क्रॉल करा फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, अजून खाली या. खालच्या साईडला स्क्रॉल केल्यानंतर बघा खाली चेक आधार व्हॅलिडिटी हा ऑप्शन आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे ट्रिक आहे मोबाईल नंबर काढण्याची. तर त्यानंतर ज्यांचा तुम्हाला मोबाईल नंबर पाहिजे, तुमचा स्वतःचा किंवा वडिलांचा किंवा पतीचा, त्यांचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या. त्यानंतर जो आधार कार्ड नंबर टाकायचा ज्यांचा तुम्हाला मोबाईल नंबर माहीत नाही, आणि त्यानंतर इथं तो कॅप्चा तो टाकून द्या. तर आपण कॅप्चा टाकतो आहे. तर व्यवस्थित हा कॅप्चा टाकून घ्या. तर आपण कॅप्चा टाकून घेऊ. तर कॅप्चा टाकून घेऊ आपण. तर कॅप्चा टाकल्यानंतर खाली प्रोसीड बटनावर क्लिक करा. बघा आता इथे त्यांचे डिटेल आले आणि मोबाईल नंबर हा आला आहे लास्टचे 3 डिजिट. तर ह्यावरून तुम्ही गेस करा, म्हणजे अंदाज लावा कोणता नंबर असेल त्याचा OTP येऊ शकतो. तर ही एक पद्धत झाली. त्यानंतर आपण दुसरी पद्धत बघणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला परत फोनमध्ये NPCI वेबसाईट ओपन करा. त्यामध्ये खाली या बघा कंझ्युमर ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि त्यानंतर बघा भारत आधार सीडिंग अनेबल यावर तुम्हाला क्लिक करायचं. शेवटचा ऑप्शन आहे ते यावर क्लिक करा. लास्ट नंबरचा ऑप्शन आहे बघा. त्यानंतर नवीन पेज ओपन येईल तुमच्याकडं नवीन. तर त्यानंतर बघा इथं ऑप्शन आहे बघा 3 नंबरचा आधार मॅपिंग स्टेटस, यावर क्लिक करा. आणि ज्यांचा कोणाचा तुम्हाला मोबाईल नंबर पाहिजे आहे त्यांचा इथं आधार कार्ड नंबर टाकून घ्या आणि कॅप्चा टाका. तो सेम कॅप्चा इथं खाली टाका आणि चेक स्टेटसवर क्लिक करा. तर बघा हा इथं ज्या नंबर OTP नाही टाकायचा तुम्हाला, पण तो नंबर आहे तो आला 78 तरी यायचा. अशा प्रकारे तुम्ही ज्यांचा कोणाचा तुम्हाला मोबाईल नंबर माहीत नाही तो पाहू शकता.